अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य असून यवतमाळकरांनी या निर्णयाचं स्वागत केले। यापूर्वी अनेक नागरिक किराणा दुकानातून खुले तेल खरेदी करत होते, मात्र खुल्या तेलामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे पॅकबंद तेलाचा वापर करण्याचा निर्णय योग्य असल्याचे नागरिकांनी सांगितले। तेलाची भूमिका घेतली ही स्वागतार्ह आहे। मात्र शुद्ध तेलाच्या माध्यमातून जे खुलं तेल मिळून राहिलं होतं त्या तेलावरती सुद्धा शासनाने किती आजपर्यंत कारवाया केल्या आहे। त्या कारवाया न केल्या कारणाने जनतेला अशुद्ध तेल खावं लागलं। आता बाटलबंद तेलाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, ही स्वागतार्ह आहे। या माध्यमातून जनतेला शुद्ध तेल मिळेल। मात्र याआधी ज्या तेलामध्ये भेसळ होतं किंवा आताही ज्या तेलामध्ये भेसळ आहे त्या तेलावरती कुठली कारवाई झालेली आहे आणि विशेषतः ज्या बाटलबंद तेलाची घोषणा केल्या गेली आहे त्यासुद्धा शुद्ध असतात का याची सुद्धा पडताळणी शासनाने करावी व तसा अहवाल त्यांनी सादर करावा। त्यानंतरच जनतेला शुद्ध तेलाची भूमिका त्यांनी सांगावी अशी आमची मागणी आहे। माननीय तुकाराम मुंडे साहेबांचं मी नेहमी अभिनंदनही करते, कौतुकी करते आणि त्यांचे आम्ही आभार मानते। कारण सर्वसामान्य जनतेला आता कळून चुकले की आम्ही रोज किती विष घेत होतो, किती प्रदूषणयुक्त खात होतो। आता खुली जी तेल बंद केलं पण शंका मनात निर्माण होते की प्लॅस्टिक बंद बॉटल ह्या किती दिवसाच्या आहे, काय आहे आणि त्यांची विश्वासार्थ काय आहे। कारण प्लॅस्टिक हे शरीरासाठी घातक असताना कॅन्सरसारखे आजार बळावत आहे असं आम्ही एकीकडे वाचत आहोत। तर याची विश्वासार्थ मुंडे साहेबांनी द्यावी की बाटलीबंद तेल खरंच खाण्यास योग्य आहे, तरच आम्हाला ते पटेल आणि विश्वास वाटेल। एक स्तुत्य उपक्रम आहे, सरकारचं स्वागतार्ह उपक्रम म्हणावा लागेल याला। जो निर्णय घेतला त्यांनी तो चांगलाच घेतलेला आहे। कारण खुल्या तेलात आपण जर पाहतो म्हटलं तर काही भेसळ करू शकतो विकणारा। तर आरोग्याच्या दृष्टीने हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे बंद बाटली तेलाचा। पण एक याच्यात दुसराही विचार करावा लागेल, जो मजूर वर्ग आहे, जो रोज पैसे कमाई करून रोज अन्नधान्य विकत घेणारा जो वर्ग आहे, जो 10-20 रुपयाचं तेल घेतो तो कुठून घेणार आहे, त्याचा इतकं काहीतरी शासनाने यावर उपाययोजना करायला पाहिजे। एक छोटे छोटे पाऊल तरी त्यांनी याच्यात करायला पाहिजे। जसं बंद बाटल यांनी केलेलं आहे तसंच एक छोटे पॉकेट सिस्टममध्ये काहीतरी त्यांच्यासाठी सुद्धा केलं पाहिजे। तसा हा निर्णय स्वागतार्ह आहे आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो।